नल आणि पुष्कर दोघेही एकदा मृगयेला गेले होते. पुष्करने मारलेला तीर एका प्रचंड वाघाच्या पोटात घुसला. तो चवताळलेला वाघ करवंदाच्या जाळीत लपून बसला. मृगयेची रीत अशी असते की जखमी प्राण्याला शोधून शिकाऱ्याने ठार केलेच पाहिजे. पण पुष्कर त्याला अपवाद होता. तो झाडावरच बसून राहिला. त्या वाघाच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत नल येत होता. त्याला रस्त्यात रक्त सांडलेले दिसले. तो सावध होऊन रक्ताचा माग घेत चालू लागला. जाळीत लपलेला वाघ आणि त्याच्या मागावर असलेला नल हे दोघेही पुष्करला झाडावरून दिसत होते. पण तो गप्प राहिला. झाडीच्या जवळ आल्यावर नल खाली वाकून गवतावरचे रक्त पाहत होता. तेव्हाच मोठी गर्जना करून वाघाने नलावर उडी मारली. पण त्याची उडी अंगावर यायच्या आधीच नल गर्रकन फिरला आणि त्याने तलवारीचा वार वाघावर केला. वार वाघाच्या वर्मी लागला, पण मरता मरता त्याने आपल्या पंजाने नलाला जखमी केले. नल रक्तबंबाळ झाला, पण आपल्या उत्तरीयाने जखमा बांधून तो गुरुगृही परत गेला. झाडावरून उतरून पुष्कर वेगळ्या रस्त्याने गुरुगृही गेला आणि आपल्याला काहीच माहीत नाही असा त्याने आव आणला. मृगया करता करता तो त्या स्थानाहून पुष्कळ दूर गेला होता हे त्याचे विधान नलाने मनात काही किलमिश न आणता मान्य केले. अक्षविद्येत दोघेही निपुण होते, पण नल हा बृहदश्वांचा लाडका शिष्य असल्यामुळे त्यांनी त्याला अगदी खास युक्त्या शिकवल्या होत्या. त्यामुळे नलाला हरवणे हे पुष्करला कधीच साधले नाही. जसजसा काळ जात होता तसतशी पुष्करच्या मनातली असूया बळावत चाललेली होती. विदिशाचा सम्राट झाल्यावर त्याने आपले राज्य वाढवायचा प्रयत्न कधीच केला नाही. नलाने मात्र अनेक शत्रूंवर विजय मिळवून त्यांना मांडलिक बनवले होते. त्यामुळे निषदचा कारभार विदिशाच्या अनेक पटींनी वाढलेला होता. प्रत्येक युद्धात वज्रबाहू वीरसेनाच्या शेजारी उभा राहून लढला होता. नलाने पण पुष्कळ युद्धे केली, पण काही ना काही कारण काढून पुष्कर रणभूमीवर यायला टाळत असे. थोडे बहुत सैन्य तो पाठवत असे. महामंत्री आणि सेनापती पुष्करच्या वागण्यावर असंतुष्ट होते. त्यांनी पुष्करला समज द्यायला नलाला वारंवार विनवले होते, पण सरळ स्वभावाच्या नलाला पुष्करने दिलेले बहाणे पटत असत. युद्ध नसेल तेव्हा मात्र पुष्कर सतत निषधाला यायचा. येताना नलासाठी नजराणे घेऊन यायचा. त्याच्या कित्येक पट बहुमोल नजराणे नल त्याला देत असे. पुष्कर आला की नल त्याला अंतपुरात घेऊन जात असे. दीर असल्याने दमयंती त्याच्यापुढे अवगुंठन घेत नसे. तिच्या सौंदर्याने पुष्कर वेडावून जायचा. इतर राजकुमारांप्रमाणेच दमयंती स्वयंवरात आपल्यालाच वरमाला घालील अशी पुष्करची अपेक्षा होती. तिने नलाला वरल्यापासून त्याचा द्वेष आणखीनच उफाळून आला होता.